नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आम्ही गेलो सोमेश्वरला. आणि आज मी सकाळी सकाळी लवकर उठले, छान पूजा केली आणि आता नाश्ता करणार आहे. तर आज मी रताळं आणलेलं आहे, तर रताळं आणि शेंगदाण्याची आमटी केलेली आहे आणि देवपूजा पण खूप छान केलेली आहे, मस्त रांगोळी काढलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. त्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा, कुठे स्किप करू नका. आणि जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करत जात जा आणि सबस्क्राईब करत जा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जात जाईल. म्हणजे मी इंस्टाला व्हॉट्सअपला लिंक टाकायच्या अगोदरच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ज्यावेळेस ब्लॉग अपलोड होत जात जाईल. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर इथं छान मी पूजा केलेली आहे, छान रांगोळी काढलेली आहे आणि इकडे आपले रताळे हे ऑलरेडी उकडून जास्तीचे उकडून ठेवलेत आणि माझ्याकडे आता मी इथे सगळे काढून ठेवलेत. आता हे रताळे मी आवडला आणि मला देते. हे नंतर हे ऑलरेडी उकडून ठेवलेले आहेत आणि आपली शेंगदाण्याची आमटी पण रेडी आहे छानपैकी. अशी छान तिखट जास्त आवडतं मला. चला मी खाऊन घेते. हे मी सोमेश्वरवरून आणलं होतं. ही शेंगदाण्याची सॉरी चिक्की चटणीच म्हणायचं तोंडात आलं. आणि ही शेवडेवडी कोणाला आवडते कमेंट करून सांगा. सोमेश्वरची भेळ आणली होती, शेवडेवडी खाईलच मी, काल खाल्लीच होती. तर चला, तरी तर मी रताळा घेतलेला आहे खायला. आता नाश्ता करून घेते, फार भूक लागलेली आहे, कारण 9 साडेनऊ वाजलेत. 9 साडेनऊ वाजलेले आहेत. सकाळी 7लाच उठून सगळं तयारी करत होते, कारण रताळे वगैरे करायला वेळ लागतो थोडा. आणि इतकी महाग झालीत, म्हणजे 160 रुपये किलो. आणि मला रताळं फार आवडतं, मला खिचडी अजिबात आवडत नाही. पण आता ऑप्शन नाही म्हणून मी साबुदाणे वडे करते, साबुदाणे वडे आवडतात म्हणून. पण आता सगळे सोमवार साबुदाणे वडेच खाल्ले, त्याच्यामुळे मला खूप कंटाळा आला होता आणि मला काही रताळी भेटत नव्हती मार्केटमध्ये. पण काल आम्ही 9:30ला गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला रताळी भेटली, पण खूप जास्त महाग भेटली. त्याच्यामुळेच इकडे जवळ कुणी रताळं विकायला ठेवलं नव्हतं. पण मग मला माहिती जिथं भेटतं, चंदननगर वगैरे या साईडला भेटतंच. मग मी तिकडे गेले आणि मला भेटलं, पण खूप जास्ती महाग भेटलं. पण काय म्हणतात ना, जर खायची इच्छा असेल तर म्हणजे मन मारू शकत नाही. जी आपल्याला गोष्ट आवडते त्याच्यासाठी पैसे बघून चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही मग रताळे घेतलंच आणि खूप भारी वाटलं मला. चला खाऊन घेते. थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. बट मी एक्सपेक्टेड केलं होतं तुम्ही मला आधी चालतात. तर तुला बी खाऊ वाटलं. बट यू ईट फर्स्ट. मला नाही खायचं. आणि हिने खाल्लंय बघा, हे याने माझ्या आधी खाल्लंय. सबूत इथं दिसतंय बघा. तर इथं माझं भाजी करायचं काम चाललेलं आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स मगाशीच दाखवले, मी सगळं चॉप करून घेते आणि इकडे माझं आता भाजी पण पटकन बनवून घेते. सगळी तयारी समोरच करून ठेवते. सारखं इकडे जावा, हे आणा ते आणा, मला आवडत नाही. आणि तुम्ही पाहू शकता इकडे भांडी पण खूप जास्त पडलेले आहेत. तर पहिली भाजी आणि चपातीचं पीठ ते इकडे साईडला मळून ठेवलेलंच आहे. भाजी झाली की लगेच चपात्या पटापटा लाटून घेणार आहे. आणि जेवण करायच्या आधी मी सगळी भांडी क्लीन करते, तुम्ही पाहताच पुढे. कारण मग नंतर जेवल्यानंतर फार कंटाळा येतो. म्हणजे असं म्हणतात ना, जेवल्यानंतर लगेच एक्सरसाइज किंवा अशा जास्त म्हणजे आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टी करू नये जेवल्यानंतर थोडं रिलॅक्स राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी काही लगेच करणार नाही आहे. त्याच्यामुळं मग मी म्हटलं की जेवणाच्या अगोदरच सगळं भाजी म्हणजे जेवढी भांडी आहे तेवढी घासून घ्यावी, म्हणजे मग जेवण झालं की रिलॅक्स बसता येईल आणि रिलॅक्स माझी कामं करता येईल. पण कालचा दिवस तुम्ही पाहिलाच, 2 ब्लॉग एकसाथ टाकते, म्हणजे 2 दिवस एकसाथ टाकते. काल जास्त उपवास होता, त्याच्यामुळे काय मी संध्याकाळी एवढा ब्लॉग घेतलाच नाही, कारण आम्ही असं काही विशेष असं घडलंच नाही, त्याच्यामुळे मी काही घेतलंच नाही. मग म्हटलं 2 दिवसाचं एकच ब्लॉग करावं, म्हणजे 2 दिवसाचे मी एकसाथ ब्लॉग असेच काही जे आहेत ते टाकत जाईल. कारण रोजचं डेली रुटीन तर तुम्हाला माहिती झालेलंच आहे.
तर त्यांचं जेवण सुरू झालेलं आहे. भाजी कशी झाली हो? खूप छान. थँक्यू. आणि मी पण जेवण करून घेते, म्हणजे सोबतच बसले ॲक्च्युली. म्हणलं आधी ब्लॉग काढून घ्यावं मग जेवणाला स्टार्ट करावं. तर आम्ही जेवण करून घेतो आणि साईड बाय साईड यांचं नेहमीचं आवडीचं तारक मेहता